अब्दुल एक आचार्य होता जो सुलतान मियाच्या हॉटेलात तंदुरी बनवायचा. भाऊ, मला एक तंदूर पार्सल द्या जरा. हो, आता देतो. तुमच्या हाताची तंदुरी लाजवाब आहे अब्दुल मिया. मी बऱ्याच हॉटेलांमध्ये तंदुरी खाल्ली आहे, पण तुमच्या हाताला जी काय चव आहे ती अशी चव कुठेच नाहीये. धन्यवाद. तुम्हाला माझी तंदुरी पसंत आली, एवढंच बस मला. अब्दुल बरीच वर्ष याच हॉटेलात काम करायचा. सगळं ठीक होतं. मग एक दिवस सुलतान मियाचा मुलगा अफजलने हॉटेल सांभाळायला सुरुवात केली. भाई, तुमच्या हॉटेलच्या तंदुरी बद्दल काय बोलावं काय? हो 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 हो, मला माहित आहे. बरेच ग्राहक अब्दुल मियाच्या तंदुरीची तारीफ करत असतात. हे ऐकून अब्दुल हसला. त्याला अफजलच्या डोक्यात चाललेल्या विचारांचा पत्ताच नव्हता. अफजलने विचार केलेला की तंदुरी काउंटर मोठा करायचा आणि अजून बरेच आचारी ठेवायचे. अब्दुल भाई, आता तुम्हाला सुद्धा दुसऱ्या आचाऱ्यांना तुमच्यासारखी तंदुरी बनवायला शिकवावं लागेल. त्यांचं काय, मी तंदुरी काउंटर मोठा करणार आहे, म्हणजे जास्तीत जास्त ऑर्डर घेऊ शकू म्हणून. जी नक्की, मी सगळ्या आचार्यांना शिकवीन. हे ऐकून अफजल खुश होता. काही दिवसांनी तंदुरी काउंटर मोठा झाला. अजून 2 आचारी काउंटरवर आले, अल्ताफ आणि अरबाज. आता मला लक्ष देऊन बघा आणि शिका. जर माझ्यासारखी तंदुरी चांगली बनवाल तर ग्राहक तुमचीही तारीफ करतील. अब्दुल दोघांना चांगल्या पद्धतीने तंदुरी बनवायला शिकवू लागला. काही दिवसातच ते दोघंही अब्दुल सारखी तंदुरी बनवायला शिकले. आशा करतो की तुमचं हॉटेल आता दिवसेंदिवस जास्त प्रगती करत राहील. तुमची दुआ मानली जाऊ अब्दुल मिया. अब्दुलने चांगल्या मनाने त्या 2 आचार्यांना तंदुरी बनवायला शिकवलं. पण अफजल खूप बेरकी होता. त्याच्या डोक्यात फक्त पैसे कमवायचं भूत सवार होतं. त्यासाठी त्याने एका नवीन पोल्ट्रीवाल्याशी सौदा केला. हा पोल्ट्रीवाला अफजलला मेलेल्या कोंबड्या स्वस्तात विकत होता. यामुळे अफजलचा नफा वाढत होता. तंदुरी काउंटर मोठा झाल्याने ग्राहकही वाढले होते. सगळं ठीक ठाक चाललेलं. पण एक दिवस जेव्हा अब्दुल रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये होता, तेव्हा हॉटेलचे मालक सुलतान तिथे आले. बेटा अफजल, कसं चाललंय हॉटेल? छान अब्बा. मी ऐकलंय की तू पोल्ट्रीवाला बदलला आहेस. हो अब्बा, हा नवीन पोल्ट्रीवाला आपल्याला कमी किमतीत कोंबड्या देतोय. अच्छा, पण ते कसं काय? कारण त्या कोंबड्या आधीच मेलेल्या आहेत. अरे देवा, ही काय गुस्ताखी करतोयस बाळा? हे चुकीचं आहे. असं पाप करू नकोस. जर आपली तंदुरी खाऊन कोणी आजारी पडलं तर देव आपल्याला अजिबात माफ नाही करणार बाळा. असं काही होणार नाही अब्बा. सगळे हॉटेलवाले हेच करतात. माझ्या सगळ्या मित्रांच्या हॉटेलात असंच असतं. आतापर्यंत कोणी आजारी पडलेलं नाही आणि पुढेही पडणार नाही. माझं काम होतं तुला समजावणं. पुढे तुझी मर्जी. आता हे हॉटेल तुझं आहे आणि तू याचा मालक आहेस. चांगला किंवा वाईट हा तुझा निर्णय आहे. ठीक आहे? सुलतान मिया तिथून निघून गेले. हे सगळं बोलणं अब्दुलने ऐकलेलं. काही वेळाने तोही आपल्या घराकडे निघून गेला. रात्री अब्दुल हेच प्रकरणाबद्दल विचार करत होता. मी अशा जागी काम करू शकत नाही जिथे लोकांच्या तब्येतीला वेशीवर टांगलं जातं. हे अगदी चुकीचं आहे. पण अफजल मिया माझं ऐकणार नाहीत. यातच भलं आहे की मी हे काम सोडून देईन. अब्दुलने ठरवलेलं की तो सुलतानच्या हॉटेलमध्ये आचार्याचं काम सोडून देणार. दुसऱ्या दिवशी तो हॉटेलात गेला. मी काल सर्व ऐकलेलं होतं. माझी सत्सद विवेक बुद्धी मला इथे काम करून देत नाहीये. मी या हॉटेलला सोडून जातोय. ठीक आहे, तुला काय वाटतं? तू गेल्याने माझं हॉटेल बंद होईल? अजिबात नाही. पण तुला कधी दुसऱ्या कोणत्याही हॉटेलमध्ये काम मिळणार नाही हे नक्की अब्दुल मिया. चालेल मला. मी बिनकामाचा राहीन, पण बेईमानीमध्ये भागीदार नाही होणार. अब्दुल हे बोलून तिथून निघून गेला. त्याने बऱ्याच हॉटेलात नोकरी शोधली, पण त्याला कुठेच नोकरी मिळाली नाही. थकून एक दिवस तो त्याचा मित्र मुस्तफाच्या सायकलच्या दुकानावर बसलेला. काय झालं भाऊ? आजही काम नाही मिळालं का? नाही मित्रा, आता काय करू तेच कळत नाहीये. मला तंदुरी बनवण्याशिवाय अजून कोणतं काम येतच नाही. तुला कोण म्हणतंय की दुसरं काहीतरी कर? मी तर म्हणीन की तू स्वतःची तंदुरीचा काउंटर उघड. एवढे पैसे नाहीयेत माझ्याकडे. तंदूर खूप महाग असतो. त्याशिवाय हॉटेलही पाहिजे ना. मग त्याचं भाडं,
एवढं सगळं कुठून करणार? तुझ्या दोन्ही प्रॉब्लेमचा एकच इलाज आहे माझ्याकडे. थोडी वाट बघ. मुस्तफाने सायकलची 2 चाकं आणली आणि त्यात भोकं करून त्यातून एक सळई टाकली. हे तयार आहे. हे काय? समजावतो. मुस्तफाकडे एक हातगाडी होती. मुस्तफाने हातगाडीच्या वर पत्रा ठोकला आणि मग हा तंदूर त्या हातगाडीवर ठेवला. आता याच्या खाली जळणारे कोळसे ठेव आणि याला फिरवून फिरवून तंदुरी बनव. अरे वा, हे तर मस्त आहे. तुला कसं हे सुचलं? बस तुझी मदत करायची होती ना, म्हणून सुचलं. धन्यवाद धन्यवाद मित्रा. दुसऱ्या दिवसापासून अब्दुलने हातगाडीवरून तंदुरी विकायला सुरुवात केली. अब्दुल तंदुरी बनवण्यात उस्ताद होता. हॉटेल नसल्याने त्याने तंदुरीची किंमतही कमी ठेवलेली. मुस्तफाच्या चालत्या फिरत्या ठेल्यावर ग्राहकांची नेहमी गर्दी असायची. तेव्हा सुलतान हॉटेलवर फूड ऑफिसरचा छापा पडला आणि मेलेल्या कोंबड्या विकण्यासाठी हॉटेल सील करण्यात आलं आणि अफसलला तुरुंगात बंद करण्यात आलं. बहुतेक हाच निसर्गाचा नियम आहे. चांगल्याशी चांगलं घडतं आणि वाईटाशी वाईट घडतं. म्हणून म्हणतात, भलं करेल त्याचं भलं होईल. एका गावात सुखा आणि लंबू या नावाचे 2 भाऊ राहत होते. दोघांचं आपापसात पटत नव्हतं. दोघांना वाटत होतं की आपला भाऊ आपलं भलं इच्छित नाही. यामुळे दोघात रोज भांडणं होत होती. त्यांची आई त्यांना समजावायची, पण ते दोघे आपल्या आईचं ऐकत नव्हते. याचा फायदा चतुर घेत होता. ते नेहमी आपलं काम बदलत असायचे. एक दिवस सुखाने बिर्याणीची गाडी लावली तर लंबू पेरूच विकत होता. बघ लंबू, तू पेरू मध्ये माझ्याशी वाद घालत होता, म्हणून मी चिकन बिर्याणीचं काम सुरू केलं आहे. आता तू इथे वाद घालू नकोस, नाहीतर चांगलं नाही होणार. अरे बाबाऊ, जर तू प्रेमाने बोलला असतास तर मी तुझा मान्य केलं असतं, पण तू मला मारण्याची धमकी दिली आहेस, म्हणून मी उद्यापासून चिकन बिर्याणीच विकेन. पण यावेळेस मी तुझं काम बंद करूनच दाखवेन. ठीक आहे, मग बघूया कोण जिंकतं ते. दोघे वाद घालतच होते तेव्हा तिथे चतुर आला. काय झालं भाऊ? कशाला वाद घालता सकाळी सकाळी? आणि सुका, तू काय बिर्याणी घेऊन आला? ते पण चिकन? अरे वा, एक प्लेट तर दे, खाऊन दाखवतो कशी झाली ते. चतुर भाऊ, ही गाडी तुमची आहे, जितकं खायचं असेल तितकं खा. चतुरने पैसे न देता भरपूर बिर्याणी खाल्ली. तो सुखाच्या बिर्याणीचं कौतुक करू लागला. हे लंबूला आवडलं नाही. सुका, तू बिर्याणी तर मस्तच बनवलीये, खाऊन मजा आली. आता गिरायकांना पण खूप आवडेल. अरे भाऊ, तू उद्या मी बनवलेली बिर्याणी खा, बोट चाखत बसशील. ठीक आहे, उद्याचा उद्या बघूया. आता तू पेरूचा खायला दे, तुझ्याकडे पेरू खूप छान आहेत. लंबू चतुरच्या या कौतुकाने खुश झाला आणि चतुरला मोफत पेरू मिळाले. सुखाने 50 रुपये प्लेटने बिर्याणी विकली. त्यातून त्याची चांगली कमाई झाली. लंबूला हे आवडलं नाही. संध्याकाळी दोघे भाऊ स्वतःच्या घरी निघून गेले. पुढल्या दिवशी तो सुखाच्या आधीच आपली गाडी घेऊन पोहोचला. त्या गाडीवर त्याने लिहिलं की चिकन बिर्याणी 40 रुपये प्लेट. काही वेळाने तिथे सुखाही आला. मूर्ख, इतक्या कमी भावात बिर्याणी विकत आहेस? आज दाखवेन तुला की तू कशी तुझी बिर्याणी विकू शकशील. दोन्ही भावांच्या किमतीत अंतर पाहून लोक लंबूकडे जात होते. स्वस्त असल्यामुळे पेट भरून बिर्याणी खात होते. हे बघून सुखालाही बिर्याणी स्वस्त करण्याची आयडिया आली आणि त्याने 50च्या ऐवजी 40 रुपये लिहिलं. आता दोघातही बरोबरीचा सामना रंगला. संध्याकाळी दोघं बिर्याणी विकून घरी पोहोचले. मला कळलंय की आजही तुम्ही दोघं आपलं नुकसान करून आलायत. आहे, मला हिने धमकी दिली होती आणि आता याचं मी काम बंद करूनच राहीन. आई, जर तुला काही माहित नसेल तर तू मध्ये मध्ये उगाच बोलू नकोस. ठीक आहे, आजपासून मी काही बोलणार नाही. तुम्हा दोघांना जे काही करायचंय ते तुम्ही करा. एक दिवस चतुर सकाळी सुखाला भेटायला आला. अरे या चतुर भाऊ, बस. मी तर तुला माझा समजतो, यामुळे व्यापाराचा काही नियम शिकवायला आलो आहे. भाऊ, अजूनपर्यंत तुझा ऐकूनच तर व्यापार करत आहे. तू आता बिर्याणीचा 5 रुपयाला विकायला सुरुवात कर. 5 रुपयात तर चिकनचा खर्चही निघणार नाही. तू तुझ्या भावाला हरवायचा आहे ना?
तर तुला स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करावे लागतील. पण माझ्याजवळ तर पैसेच नाहीयेत. मग तुझा भाऊ कधी कामी येईल? जितके पैसे हवे तेवढे मी देईन. जेव्हा तू कमावशील तेव्हा मला परत कर. चतुरने सुखाला कर्ज दिलं आणि सुखाने 5 रुपयाला चिकन बिर्याणी विकण्यासाठी बोर्ड लावला. त्याच्याकडे रांग लागली. लोक टोकन घेऊन उभे होते. लंबू हे पाहून दुःखी झाला होता. तेव्हा तिथे चतुर पोहोचला. काय झालं लंबू, दुःखी काय आहेस? समोर बघ. आणि तुम्ही मला म्हणताय दुःखाचं कारण काय? तर तू सुद्धा 5 रुपयामध्ये बिर्याणी विकायला सुरुवात कर. माझ्याकडे एवढे पैसेच नाहीयेत. काय माहित सुखाकडे एवढे पैसे कुठून काय आले बरं. तू काळजी नको करू, मी तुला कर्ज देतो आणि तू सुद्धा 5 रुपयात चिकन विकायला सुरुवात कर. चतुरने लंबूलाही कर्ज दिलं. मग दोघे भाऊ 5 रुपयांना चिकन बिर्याणी विकायला लागले. या 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 5 रुपयामध्ये चिकन बिर्याणी खा. या 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 चिकन बिर्याणी खा. 1 प्लेटामध्ये चिकनचे 4 तुकडे. स्वादिष्ट आणि चिकन मस्त चिकन. या या एका प्लेट मध्ये चिकनचे 5 तुकडे. दोन्ही भावांच्या दुश्मनीचा लोकांनी भरपूर फायदा करून घेतला. 5 रुपये प्लेट मध्ये भरपूर बिर्याणी खाल्ली. आज दोघे भाऊ दुपारी सगळी बिर्याणी संपून घरी पोहोचले. किती कमवलंस? सुखा आणि लंबूने आईला सगळं काही खरं सांगितलं. असं तुम्हाला त्या चतुरने पैसे दिले होते. आता तुम्ही स्वतः विचार करा की त्याला काय हवंय. आई आम्हाला माफ कर. हो आई, आम्ही आजपासून नाही भांडणार. आम्ही जेवढं भांडत बसू तितकं लोक फायदा घेत राहतील. हो आई, आज आम्हाला हे कळलेलं आहे. आजपासून आम्ही मिळून काम करू आणि चतुराला धडा शिकवू. दोन्ही भावांनी एकाच गाडीवर बिर्याणी ठेवली आणि बोर्ड लावला, लंबू सुखा चिकन बिर्याणी वाला. पुढल्या दिवशी ते दोघे पोहोचले. त्या दिवशी चतुरने जे पाहिलं तेव्हा त्याला आश्चर्यच वाटलं. तेव्हा त्याला या दोघांची एकता पाहून तिथून लांब पळून जाणंच गरजेचं वाटलं. मित्रांनो, यातून आपल्याला शिकायला मिळतं की आपल्याला आपापसात एकता ठेवायला हवी, नाहीतर दुसरं कोणी याचा फायदा घेऊन जायचा. चापलूस माणसांपासून स्वतःला वाचवलं पाहिजे, नाहीतर लवकरच बुडून जाल. अब्दुल मियाच्या मृत्यूनंतर त्यांची 3ही मुलं अनाथ होतात. आता त्यांच्या डोक्यावर बापाचं छत्र नव्हतं. आता काय होणार? कसं आपलं घर चालणार? 2 तरुण मुलींची लग्न सुद्धा करायची. हे देवा, काहीतरी उपाय कर, काहीतरी कृपा कर. आई, आता आम्हाला जाऊन काम करावं लागेल. पण तू काय काम करू शकतेस? मला तर फक्त एकच काम चांगलं जमतं, स्वयंपाक करणं. आपण बिर्याणी सेंटर उघडलं तर? पण त्यासाठी खूप पैसे लागतील दीदी. पैशांची काळजी करू नका. माझे हे दागिने कधी कामी येतील. आणि एकदा का सगळं नीट झालं की तुम्ही सगळे मिळून सोडू आहे. पण आई, हे बाबांनी तुझ्यासाठी आणले होते. बाळा, माझी पहिली जबाबदारी तुम्ही सगळे आहात. दागिन्यांचं काय? ते तर पुन्हा करता येतील. ठीक आहे. शिफाने आपल्या आईचे दागिने घेतले आणि ते गहाण ठेवून तिला 20,000 रुपये मिळाले. त्या पैशातून हे लोक छोटीशी हातगाडी खरेदी करतात आणि 3ही भाऊ बहीण मिळून त्या गाडीवर काम करू लागले. घ्या घ्या, गरम गरम बिर्याणी घ्या. चव तर अशी की बोट चाटतच राहाल. घ्या घ्या, गरम गरम बिर्याणी घ्या. बऱ्याच लोकांनी त्यांच्याकडची बिर्याणी घेतली आणि सगळ्यांनाच ती बिर्याणी खूप आवडली. वा, काय बिर्याणी आहे. आम्ही कधी इतकी स्वादिष्ट बिर्याणी खाल्लीच नव्हती. हो हो, खूप छान बिर्याणी आहे. धन्यवाद दादा. ही आमच्या आईची रेसिपी आहे. आमच्या आईची स्पेशल बिर्याणी. खूप चांगली आहे. आणि बघता बघता त्यांच्या बिर्याणीची गाडी चालू लागली. गाडी समोर खूप लोकांची गर्दी होऊ लागली. मला 2 बिर्याणी पार्सल द्या. ठीक आहे. मला पण द्या. आता नदीमला लोकांना बोलवण्याची गरज पडत नव्हती. हातगाडीवर इतकी गर्दी असायची की 3 भाऊ बहीण मिळून ऑर्डर घेत असत. ही घ्या तुमची ऑर्डर. ही तुमची. ही तुमची. एका महिन्यानंतर शिफा कमावलेले पैसे मोजत होती. हे घे आई, ह्या महिन्याचा नफा 20,000 रुपये. काय? तू बरोबर ऐकलंस, 20,000 रुपये. इतके सगळे पैसे. आपली बिर्याणी लोकांना आवडू लागली आहे. ग्राहकांची कायम गर्दी असते आई. हे देवा, तुझे खूप खूप आभार. तू माझ्या मुलांना यश प्रदान केलंस. धन्यवाद. आई,
पुढच्या महिन्यातच तुझे दागिने सोडून आणू आम्ही. देवाचीच कृपा होईल. आज शिफाचा परिवार खूप खुश होता. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच त्यांच्या घरी काहीतरी चांगलं घडलं होतं. तीनही भाऊ बहिणींनी त्यांचे कष्ट सुरूच ठेवले आणि दिवसेंदिवस खूप प्रगती करू लागले. हे सगळं आमच्या तिघांच्या एकतेमुळे झालंय. हो ताई. आणि आपण नेहमी एकत्रच राहू. हो, नेहमीच. काही महिन्यांनंतर तिघांनी हातगाडी सोडून हॉटेल काढलं. नदीम काउंटरवर बसायचा आणि शिफा आणि सना बिर्याणी बनवायचे. नदीम भाऊ, तो स्वाद आहे हातगाडीवाला. अगदीच. ही तर आमच्या आईची रेसिपी आहे आणि भाऊ चव कधीच बदलणार नाही. लोक बऱ्याचदा ह्यांच्या बिर्याणीच्या चवीची स्तुती करायचे. हळूहळू त्यांना पार्टीच्या केटरिंगच्या ऑर्डरही मिळू लागल्या. भाऊ, माझ्या घरी उद्या पार्टी आहे. 100 लोकांसाठी बिर्याणी पाहिजे आहे. हो, नक्की मिळेल ना. पण तीच चव पाहिजे जी आम्हाला इथे मिळते. हो, नक्कीच हीच चव असेल. काळजी करू नका, ऑर्डर देऊन जा. तिघही भाऊ बहीण खूप खुश होते कारण त्यांचा व्यवसाय चांगला चालला होता. मग एके दिवशी काय झालं, ही ऑर्डर अजून गेली नाही. त्या काझी साहेबांच्या घरी लग्न होतं, पण काहीतरी कारणाने त्यांचं लग्न मोडलं. त्यामुळे आता ऑर्डर जाणार नाही. हे देवा, खूप वाईट झालं. तू एक काम कर, हे जेवण गरिबांना दे. कमीत कमी काझी साहेबांचे आशीर्वाद मिळतील. ठीक आहे ताई. आपल्या मोठ्या बहिणीच्या सांगण्यावरून नदीमने सगळी बिर्याणी भिकाऱ्यांमध्ये वाटून टाकली. पण त्यांची इच्छा नव्हती. जेव्हा तो हॉटेलमध्ये परत आला तेव्हा सना तिथे नव्हतीच. ताई कुठे आहे? ती तर घरी गेली आहे. मला कळत नाहीये की ताईने इतकी सगळी बिर्याणी गरिबांमध्ये का वाटून टाकायला सांगितली असेल. काय बोलतोयस तू? सना ताई, आज काझी साहेबांच्या घरी लग्न होतं. त्यांनी 100 लोकांच्या बिर्याणीची ऑर्डर दिली होती, पण काहीतरी कारणाने त्यांच्या घरचं लग्न मोडलं. बिर्याणी उरली होती. मी विचार करत होतो की सगळी बिर्याणी विकून टाकूया, पण ताईने सांगितलं की सगळी बिर्याणी गरिबांमध्ये वाटून टाक. हा बरोबर निर्णय नव्हता. आपण त्या बिर्याणी मधून सुद्धा पैसे कमवू शकलो असतो ताई. हो, नक्कीच. आपली ताई खूप चांगल्या मनाची आहे. म्हणून तिने विचार केला असेल की जर या बिर्याणीचे पैसे मिळाले आहेत तर बिर्याणी गरिबांना वाटली तर. पण त्यांना दुप्पट फायद्याचा विचार मनात आलाच नसेल. असू शकतं. तेवढ्यात शिफा तिथे आली आणि मग सना आणि नदीमने त्यांचं बोलणं बंद केलं. सगळी बिर्याणी गरिबांमध्ये वाटली ना? हो हो, वाटली. कमीत कमी काझी साहेबांना आशीर्वाद मिळतील. आता त्यांना आशीर्वादाची खूप गरज आहे. हो. सना आणि नदीम त्यांच्या मोठ्या बहिणीच्या निर्णयाशी सहमत नव्हते. असो, त्यांचा व्यवसाय चालतच राहिला. त्यांना अजून बऱ्याच मोठ्या ऑर्डर्स मिळत राहिल्या. त्यांचं हॉटेल सुद्धा चांगलं चालत होतं. मग काही महिन्यानंतर अजून एक ऑर्डर कॅन्सल होते. नदीम, अन्सारी साहेबांची ऑर्डर कॅन्सल झाली आहे. तू ही सगळी बिर्याणी गरिबांमध्ये वाटून टाक. ठीक आहे ताई. नदीमने हो तर म्हटलं, पण त्याची इच्छा नव्हती. मोठी बहीण गेल्यानंतर सना आणि नदीम त्याबद्दल बोलायला लागले. काय आपण ही बिर्याणी विकू शकत नाही? आता तर रात्रीचे 10 वाजले आहेत. आता ग्राहक आलेच तर येतील. एक काम करूया, हे आतमध्ये ठेवूयात. उद्या आधी हेच विकूया. हो हो, बरोबर होईल. दोन्ही भावा बहिणीने मिळून ती बिर्याणी लपवली. दुसऱ्या दिवशी त्या दोघांनी आधी तीच बिर्याणी विकली आणि ते दोघं खूप खुश झाले कारण फायदा दुपटीने झाला होता आणि शिफा या गोष्टीपासून अनभिज्ञ होती. मग काय, कधी ऑर्डर कॅन्सल झाली तर दुसऱ्या दिवशी नदीम आणि सना ती बिर्याणी विकून टाकायचे. हा प्रकार बरेच महिने चालत राहिला. एके दिवशी ही शिळी बिर्याणी नेहमीच्या ग्राहकाच्या ताटात आली. नदीम भाऊ, काहीतरी गडबड आहे. बिर्याणीमध्ये तो स्वाद नाहीये. असं कसं होऊ शकतं भाऊ? आम्ही तर बिर्याणी आधीसारखीच बनवत आहोत. ठीक आहे. हळूहळू सगळ्या ग्राहकांना बिर्याणीची गडबड कळायला लागली आणि त्यांना ती चव आवडत नव्हती. अचानक त्यांच्या हॉटेलचे ग्राहक कमी होऊ लागले. तेव्हा शिफा विचारात पडली. अचानक असं काय झालं? आपले ग्राहक कमी का व्हायला लागलेत? असं चालत राहिलं तर कसं चालेल? नदीमला त्याची चूक लक्षात आली. तो त्याच्या बहिणीसमोर रडायला लागला. माझी चूक आहे सगळी. मी आणि सना ताईने लोकांना शिळी बिर्याणी खायला घातली. काय? नदीमने आपल्या ताई समोर सगळी चूक मान्य केली. हे तू काय केलंस?
जास्ती फायदा करण्याच्या गडबडीत धंदाच बंद पाडलास. आता आपण कसं ग्राहकांना परत आणणार? आम्हाला माफ कर ताई. आम्हाला माहिती नव्हतं की असं काहीतरी होईल. तुमच्या लालचीपणामुळे सगळं नुकसान होतं आहे. तिघही विचार करू लागले की आता गिऱ्हाईकांना परत कसं आणावं. आणि मग दुसऱ्या दिवशी शिफाला एक मार्ग सापडतो. शिफाने एक बोर्ड लिहिला, आम्हाला माफ करा, आमच्या चुकीमुळे तुम्हाला शिळी बिर्याणी खावी लागली. आम्ही चूक मान्य करतो, म्हणून पुढचा एक आठवडा सगळ्यांना बिर्याणी फुकट देण्यात येईल. हा बोर्ड शिफाने हॉटेलच्या बाहेर लावला. गिऱ्हाईकांनी बोर्ड वाचला आणि ते फुकटची बिर्याणी खायला हॉटेलमध्ये आले. आणि पुन्हा एकदा त्यांना ताज्या बिर्याणीची चव आवडायला लागली. ही तर अगदी पहिल्यासारखीच आहे. हो हो, मजा आली. भलेही त्यांना फुकट एक आठवडा बिर्याणी खायला घालावी लागली, पण त्यांच्या अडचणीचा मार्ग मिळाला. त्यांचे ग्राहक परत आले आणि सना आणि नदीमला लक्षात आलं की हावरटपणा वाईट सवय आहे. एकदा पुन्हा आईची बिर्याणी चालू लागली.